आपण वागेश्वरी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहोत. पहा, प्रसन्न वातावरण आणि हे मोहन सभागृह वरती वागेश्वरी आहे आणि सुंदर अशा सुविचारांनी सजवलेलं असं हे मंदिर आहे. पहा, आपल्याला आनंद देणारे असे हे विचार आहेत आणि येथे यज्ञकुंड आहे, ते तुलसी वृंदावन आहे आणि परिसरामध्ये सुंदर असा बगीचा केलेला आहे. निसर्ग देवीच्या समोर उभा आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. मंदिरामध्ये आता ही व्यवस्था दोन्हीकडे केलेली आहे आणि हा लग्न मंडप आहे. अलीकडे मंदिरामध्ये लग्न लावण्याची प्रथा असल्यामुळे लोक मंदिरात येतात, लग्न लावतात, देवीचा आशीर्वाद घेतात आणि निघून जातात. आता आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराज इथे स्थानापन्न आहेत आणि त्यांची ही प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णू शिववंदित शहासुनो शिवस्येषां मुद्रा भद्राय राजते आणि मदतीचा सुद्धा बोर्ड पुढे आहे. यानंतर आपण पाहतोय गणेश मंदिर. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे देवीच्या दर्शनाला जातोय. तत्पूर्वी इथे केलेली यज्ञकुंडाची मांडणी आपण पाहतोय आणि ही घंटा आहे. यानंतर आपण प्रथमतः दत्तगुरूंचं दर्शन घेऊया. हे दत्तगुरू विराजमान आहेत. यानंतर हनुमंत महाराज विराजमान आहेत. ही हनुमंताची जुनी पुरातन मूर्ती आहे आणि यानंतर आपण पाहतोय ते या ठिकाणी प्रत्यक्ष गाभाऱ्यात येतोय आता आणि पहा, वाघेश्वरीची प्रसन्न मूर्ती आपल्या समोर आहे. इथे भैरवनाथ आहेत आणि इथे महालक्ष्मी देवी हे पादुका पूजनासह ठेवलेले आहेत. इथे पण देवीची मूर्ती आहे आणि इथे परत गणेश विराजमान आहेत. आपल्याला माहिती आहे वाघेश्वरी म्हणजे दुर्गा माता आहे आणि एक दुसरा शब्द आहे वागीश्वरी. वागीश्वरी हे शब्द सरस्वतीसाठी आहे. तेव्हा आज आपल्याला शुक्रवारच्या दिवशी प्रसन्नतेचे असे स्वरूप दाखवतोय. आशीर्वाद घ्या. धन्यवाद.